धुळ्यात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय। पोलिसांच्या धडक कारवाईत 3 जणांना घेतले ताब्यात। प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव, धुळे। धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या झेंडा चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली होती। गेल्या 2 दिवसांपासून धुळे जिल्ह्यात पोलिसांचे सुरू असलेल्या मिशन ऑल आउट दरम्यान पश्चिम देवपूर पोलिसांनी रात्री उशिरा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सचिन कापडनीस यांच्या नेतृत्वात छापा टाकला असता यावेळी या ठिकाणी 2 तरुणी आणि एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले। काय चालू होतं इथं? इन शॉर्ट प्रॉस्टिट्यूशनचं काम चालू होतं आणि दिवसभर हाच मुलगा इथे राहायचा। कंटिन्यू गेट बंद राहायचं। कधी पण मुली यायच्या, रात्री बेरात्री मुलं यायचे, सकाळी यायचे, रात्री यायचे। कंटिन्यू त्यांचं नेहमीचं रोजचं रुटीन चालू होतं। आम्ही पुष्कळ बोलायला गेलो त्यांना, पण मग ते रिस्पॉन्सच देत नव्हते आमच्यावर। आता जे झालं ते खूपच चांगलं झालं। हे करते आमच्या कॉलनीतलं नाव खराब होण्याच्या आधीच वाचलं।